हॅलो नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर इथं प्रिया पण तयार झालेली आहे आणि आम्ही निघालो। हाय प्रिया पण तयार आहे आणि मी पण। आम्ही दोघीचाच दिवसभर आहेत। बोर पण होते, छान पण वाटते आणि दोघी पण कसं वेगळेच आहेत मूड मध्ये, कारण अभय असते दोघींमध्ये सारखं। ते काय आहे, थांब स्टॉप कर स्पॉटलाइट। चला आम्हाला लवकर जायचं होतं तरी पण उशीर झालाय। 2 वाजता 2:30 वाजता म्हणत 3:30 वाजून गेलेले आहेत। तर चला आता निघतो आम्ही। 4 वाजत आले आहेत। छान दिसते तू जशा। वेटिंग यस, हम बहुत लेट हुए। हम बहुत लेट है, हर बार की तरह। हर बार की तरह नहीं, तेरी वजह से नहीं, हर बार की तरह। कसली गर्दी आहे ना, काय घ्या आणि काय नाही। पॅन्टचे स्टॉल होते ग। मी काय करतो ना, जास्त करून दुपारी जातो दादरला, म्हणजे गर्दी थोडी कमी असते। आता आम्हाला अगोदरच लेट झालेलं आहे आणि पाहू शकता दादरला किती गर्दी आहे ते। आणि नेहमीच 12 महिने दादरला अशी गर्दी असते आणि सणवार असतात तेव्हा तर याच्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट गर्दी असते। अक्षरशः मुंगीसारखे सगळे रस्ते भरलेले असतात आणि दादर हे खूप मोठं खरेदीचं मार्केट आहे। खरं सांगू का, प्रिया अगोदर 2 वर्ष नीटचा अभ्यास करण्यासाठी हॉस्टेलला होती ना, तेव्हा हे अशा प्रकारची कधीही तिनं शॉपिंग करत नव्हती। काय करायचं नको, फक्त क्लास आणि अभ्यासच करायचा आहे। तिथं हे सगळं मेकअपचं लावून किंवा घालून काय करायचं आहे नकोच म्हणायची। फक्त टी-शर्ट आणि जे काही तिला लागणार आहेत पॅन्ट्स वगैरे तेवढंच घ्यायची। पण आता थोडंसं बदललेलं आहे, तिला पण आवडी निवडी किंवा हे घ्यायचं ते घ्यायचं, हे मला असं करायचं आहे, थोडं थोडं आता विचार बदलत आहे किंवा बदलायला पण पाहिजे। तिनं काहीच केलेलं नाहीये 2 वर्ष, फक्त अभ्यास 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 एवढंच केलेलं आहे। त्याच्यामुळे चल म्हटलं तुला जे जे घ्यायचं आहे ते बिंदास्त घे। आणि घेते वेळेस इथं ब्लाऊज पहा किती छान आहे, ते 750 रुपयाला एक होतं कोणतंही, आणि मला तर खूप छान वाटले। त्यासोबतच तिने इथं मेकअपसाठी जे जे लागत होतं ना, बिंदास्त घे म्हटलं, कारण मुलींना असती आवड आणि गरज पण असते, छान पण दिसणं, प्रेझेंटेबल पण राहणं तितकंच गरजेचं असतं आता सगळ्या मुलींमध्ये। आता थोडंसं म्हणतात ना, फक्त अभ्यासाला महत्त्व द्यायचं, थोडंसं कमी कर म्हटलं, आणि तुझ्या ज्या काही आवडी निवडी तुला जे करावं वाटेल ते पण कर। थोडंसं आपलं लाईफ किंवा जे दिवस आहेत ते पण एन्जॉय कर। तेन हे सेमच आहे वाटतं का, पण ते थोडंसं क्वालिटी छान वाटायली ना रिच मध्ये। प्रिया घालून दाखव। आणि खरं सांगू, आपल्या आईचं कसं असतं ना, मुलगी झाली की मुलीला हे घेऊ ते घेऊ असं असतं। मुलांचं एवढं काय घ्यायचं नसतं, त्याच्यामुळे ती स्वतःचं लाईफ किंवा स्वतःची आवड काही वाटत नाही। पण मुलगी असली ना की आपण मुलीला हे घेऊ ते घेऊ, किंवा तिला स्वतःला पण खूप काही घ्यायचं असतं आणि आपण तिला घेण्यासाठी कधी रागवतो, कधी घे म्हणतो, किंवा नसेल तर मिस पण करतो की तिनं असेल तर हे केलं असतं ते केलं असतं, किंवा घेण्यासाठी एक एक्साइटमेंट किंवा मज्जा पण येते। एकटंच असल्यानंतर ती हॅपीनेस किंवा ती एनर्जी येत नाही, कारण 2 वर्ष झालं ती नव्हती। तर मला असंच फील झालेलं की प्रिया असते तर आम्ही दोघींनी हे केलं असतं ते केलं असतं। ते नसल्यामुळे मला तेवढं काही इंटरेस्टिंग वाटलेच नाहीत सणवारसुद्धा। आणि मला काय मी आजच्या मार्केटमध्ये तर जास्त करून टॉप्स आणि ब्लाऊज खूपच आवडत होते। हे कॉटनचे होते, 350 रुपयाला एक होतं आणि एकदम गरमीमध्ये सुद्धा कम्फर्टेबल असणार। पाहू शकता ड्रेसेससुद्धा किती छान आहेत। आणि हे दादर मार्केट ना लेडीजसाठी खूप मोठं आहे, म्हणतात ना, इतकं आकर्षक करतं ना की किती घेऊ, काय काय पाहू आणि काय काय नाही असं होतं। आपण किती जरी बजेट ठरवून गेलो ना तर तिथं थोडं तरी पुढे मागे झाल्याशिवाय राहणारच नाही। आणि आपले मन किंवा आपल्या मोहित करणाऱ्या अशा काही काही वस्तू असतात ना की बस। तरी पण मी आता स्वतःवर कंट्रोल ठेवणार आहे आणि प्रियाची शॉपिंग करायची आहे, कारण तिला आता सुट्ट्या अगोदर जास्त नाही आहेत आणि कधीतरी येणार आहे। आल्यानंतर तिला घरी आराम करायचं, ते काय जे काय तिला वेळ घालवायचं ते करायचं आहे। तर आता शॉपिंग तिचीच करायची आहे। तर चला अगोदर थोडंसं काहीतरी चटरपटर खाऊयात म्हटलं। घे रे प्लेट।
कोणता आवडला? ब्लू. हे जांभळा छान आहे तो. सगळे छान आहेत. वेळ कमी आणि कामं खूप होती या सुट्टीमध्ये. सकाळीच तिनं ट्रेन निघणार आहे, त्याच्यामुळे आता आम्ही एवढी शॉपिंग करून घेत आहोत. काय झालं ग? छान आहे. तिखट मीडियम आहे. अभयच्या 12वीच्या एक्झाम जवळ आलेल्या आहेत, म्हणून तो अभ्यास करत घरीच बसलेला आहे. त्यामुळे आम्ही दोघीजणच आलेले आहोत, नाही तर तो सुद्धा आमच्यासोबत असतो. पण काही नाही, नेक्स्ट टाइम त्याच्यासोबत पण एन्जॉय करूच आम्ही. अशा शॉपिंगला अभय असला ना सोबत की खूप वैतागतो, झालं की नाही चल, किती वेळ लागतं आणखीन, अशा प्रकारचं करतो. पण आज आम्ही दोघीच होतो, त्याच्यामुळे छान वाटलं. चिर झालेलं असून पण खूप फिरलो, जे घ्यायचं ते घेतलं, जे पाहायचं ते सगळं काही पाहिलेलं आहे. आणि आता आम्ही दोघीजण रिटर्न निघालेले आहोत घरी. चला तुम्हाला काय काय शॉपिंग केलं ते घरी गेल्यानंतर दाखवते. प्रिया, कशी वाटली शॉपिंग? मस्त एकदम. मस्त वाटली. थकली नाहीस की? नाही, अजिबात नाही. किती गर्दी होती. आपण दोघी जणी गेलतो म्हणून जास्त थकलं नाही. तर पप्पाच्या मागं मागं पळू पळू थकून जातो. अगं तरी खूप गर्दी होती. गर्दी सगळं दादर तिथं चालतं असं वाटतं. चला अभय वाट बघायला. इतनी शॉपिंग करी हमने. मला नीट घेता येत नव्हती म्हणून हिनं पर्स घेतले. कशी घेतले? काम पे लगाया है मैंने, लग जा काम पे. साथ में आने का फायदा. तर प्रिया सांगेन काय काय आणलं आम्ही शॉपिंग केले ते, कारण तिला ज्या ज्या वस्तू पाहिजे होत्या त्या त्या भेटलेल्या आहेत. दाखव प्रिया आता. मी आधी सुरुवात करते छोट्या छोट्या वस्तूंपासून. हे कानातले घेतले 100 रुपयाला आईसाठी. नंतर इथे दाखव कानातले जराशे. हे माझ्यासाठी. हे 50 रुपयाचे आहेत. ते दिसायला. ह्या 100 रुपयाच्या आहेत. त्याच्यानंतर हे रबर बँड्स 50 रुपयाचे दिसले ना. आणि हे नेल पेंट, काजळ आणि लिपस्टिक सगळं मिळून 250 रुपये झालेले आहेत. आणि हे आईसाठी स्वयंपाक करताना घालण्यासाठी घेतलेले. तू पण करता नाही, माझ्यासाठीच नाही. हे 50 रुपयाला भेटलं आम्हाला. हे 50 रुपयाला भेटलं. घेतले असेच घेतले असे. व्हेरी क्यूट. बस ह्या कलर मधून, मल्टी कलर मधून एक टॉप घेतले. हा अशी आहे. त्याचे पॉकेट्स पण आहेत. पण छान आहे, तुला जशी पाहिजे तशी भेटली. खूप वेळ फिरून 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 मग भेटली है ना. झाली अशी आमची शॉपिंग. कसली गर्दी होती पण व्यवस्थित नीट पाहताच येत नव्हतं. छान वाटायला ते. आपण गेल्या वर्षी ह्याच्यातून घेतलं होतं, ब्लॅक अँड व्हाईट घेतलं होतं. अजून आहेत. हा, जशाच तसं राहते. थंडीतच घालता येते. थंडीतच. आणि हे सीझन मध्येच येतात, असे मध्ये येत नाहीत. आणि खूप. तर ही होती आम्ही केलेली शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.